सध्या महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत। महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडल्यात। या निवडणुकीचा निकाल आल्यानंतर महायुतीला पूर्ण बहुमत मिळाले। यामुळे आता सर्वांचेच लक्ष सरकार कधी स्थापन होणार याकडे लागले आहे। तसेच मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबद्दलही सतत चर्चा होत आहे। मात्र त्यापूर्वी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी मोठी खेळी खेळली आहे। काल रात्री दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावर दावा केलाय, तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदासह अर्थमंत्री पदाची मागणी केली आहे। महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पदावरून रंगलेले राजकारण संपता संपत नसल्याचं पाहायला मिळत आहे। त्यातच आता काल 28 नोव्हेंबर रोजी रात्री दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली। या बैठकीला अमित शहा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे नेते उपस्थित होते। या बैठकीत मुख्यमंत्री कोण होणार यावर शिक्कामोर्तब करण्यात आले। तसेच कोणाला कोणती मंत्रिपदं दिली जाणार यावरही चर्चा करण्यात आली। यावेळी एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री पदासह तब्बल 12 मंत्रिपदावर दावा केलाय, तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदासह अर्थमंत्री पदाची मागणी केली आहे। एकनाथ शिंदेकडून 12 मंत्री पदाची मागणी करण्यात आली आहे। त्याचसोबत विधान परिषदेचे सभापती पद मिळावे यासाठीही एकनाथ शिंदे आग्रही आहेत। या मंत्रिपदामध्ये गृह खाते, नगरविकास मंत्री यांसह विविध खात्यांचा समावेश आहे। तसेच पालकमंत्री पद देताना देखील पक्षाचा योग्य सन्मान राखावा अशी विनंती एकनाथ शिंदेंनी केली आहे। त्यामुळे भाजप एकनाथ शिंदेंना गृह खातं देणार का याबद्दल चर्चा सुरू आहे। तर दुसरीकडे अजित पवारांकडून उपमुख्यमंत्री पदासह अर्थमंत्री पद मिळावे अशी मागणी करण्यात आली आहे। त्यामुळे आता भाजपचे केंद्रीय नेतृत्व यावर काही निर्णय घेणार याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले। महायुतीच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला सध्या निश्चित करण्यात आलाय। यानुसार 21, 12, 10 अशा पद्धतीने मंत्रिपदांची विभागणी होऊ शकते असे बोलले जात आहे। यात भाजपला सर्वाधिक 20 ते 25 मंत्रिपदे मिळू शकतात। त्यापाठोपाठ शिवसेनेला 10 ते 12 मंत्रिपदे आणि राष्ट्रवादीला 7 ते 9 मंत्रिपदे मिळू शकतात असे बोलले जात आहे। मात्र अद्याप याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही। दरम्यान काल दिल्लीतील बैठकीनंतर आता मुंबईत महायुतीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। या बैठकीला एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित असणार आहेत। या बैठकीत मुख्यमंत्री पदावर चर्चा होणार आहे। तसेच अमित शहांनी दिलेल्या सूचना आणि निर्णयांबद्दल बैठकीत चर्चा केली जाईल। त्यानंतरच 2 दिवसात निरीक्षक महाराष्ट्रात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यानंतर सत्ता स्थापन आणि मुख्यमंत्री पदावर अंतिम निर्णय होईल असे बोलले जात आहे। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, मुंबई। धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।